नमस्कार. सईज लिटल वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आम्ही दिवाळीत गावी गेलेलो असताना आमच्या नदीला पाणी सोडलेलं, त्याच्यामुळे आमचा प्लॅन झाला की आपण नदीवर जाऊया संध्याकाळी. आणि मग आई, पप्पा, सईचा डॅडा आणि आम्ही गेलो आमच्या गिरणा नदीवरती. आणि तिथे अचानक आम्हाला भेटले राणीताई, हर्षू, सृष्टी, किशू आणि पनू, आणि त्याच्यासोबत आप्पा पण आलेले. आणि सईचं कसं झालं, सई सृष्टीला आणि किशूला भेटलेली नव्हती, त्याच्यामुळे ती पटकन बोलत नव्हती त्यांच्यासोबत. आणि शिवाय एवढं मोठं म्हणजे पाणी आणि सगळं बघून ती खूप घाबरत होती. मग हे बघा, इकडे किशू आणि पनू हाय करतायत. आणि हे आमचं गिरणा नदीपात्र. इकडे आहे राणीताई, इकडे आहे सृष्टी, हर्षू आणि पप्पा आणि आप्पा नदीकाठी उभे आहेत. आणि तिकडे बाजूला जो ऊस दिसतोय तो आमच्या शेतातला आहे. आणि आई हळूहळू पाण्यातून वाट काढत आमच्याकडे इकडे येत आहेत. कसा करायचा अशा टाकायचं. ती बघ दीदी केवढा टाकते काय त्याने असा एवढा दगड घेतला तर अर्जुनच्या डोक्यात टाकला. मी पण टाकतो. हा घे मस्त आलंय, पण कोणाची करेल असं आहे ना. हा नाही इकडं नाही ना, मस्ती करू शकत नाही. हे पट्टू आहे अजिबात नाही. काय इकडे किशूला खूप बोर होत होता आणि त्याच्यासोबत मस्ती करायला कोणी नसल्यामुळे तो सृष्टी आणि हर्षू सोबत मस्ती करत होता. आणि त्यांना सारखं त्रास देत होता. आणि त्यात सईची भर, सई पण किशूला त्रास देत होती. आणि इकडे आई आणि राणीताई बसून सगळ्यांची गंमत बघत होत्या. छान वाटतं गावाकडचं वातावरण. आणि संध्याकाळ गावाकडची तर खूप मस्त असते. आणि किशू शिकवतोय सईला पाण्यात खडे कसे मारायचे, पाणी अंगावर कसं उडवायचं. दगड पोचत नाही, पाणी येत नाही. फिरून बघितलं आपण उडवा. ये चालत चालत ये. कसं केलं की डॅडा असं वाटतं बसून घ्यावं. नको घाबरत नाही. पकड चला. आणि इथे मी सगळ्यांनाच एकत्र यायला सांगितलं. मला ॲक्च्युली व्हिडिओ काढायचा होता आणि त्यांना सगळ्यांना वाटलं की मी फोटो काढते, म्हणून सगळ्यांनी फोटोसाठी सगळे फोटोला पोज देत आहेत. आणि नंतर त्यांना सगळ्यात शेवटी कळालं की मी त्यांचा व्हिडिओ बनवते असं म्हणून. म्हणून सगळेजण हसले. इकडे सईची मज्जा चालू आहे, पाण्यात बसून ती एकटीच मस्त आनंद घेते. घरी जायचं. कुठे आली बेटा तू? कुठे आली तू? आपण सगळ्यामुळे घाबरत नाही. खूप सारे फिश आहेत. कुठे आहेत फिश? हॅलो डॅडा, हॅलो.
इकडे डॅडा, हर्षू आणि सृष्टी सईला सांगतायत की किशू दादाच्या अंगावर पाणी कसं उडवायचं, आणि तोपर्यंत किशू दादाच सृष्टीच्या अंगावर पाणी उडवून पळून गेलाय. हळू कर ना बेटा. दीदी मी तुला धक्का देऊ. बघ मम्मी तिथं पाणी एवढं खोल आहे. आल्यापासून हेच काम करतोय म्हणे, लोकांना आणायचं. इथं बसून खेळू आपण, बसून खेळू. ईशाने फिरव लागलं. तर का चला. ते इथं पाणी गार नाही तर ते इथं मस्त पाणी ना. झोपून घे बाई तू. मोठं पाटला जायची गरजच नाही का कसं पाण्यामध्ये धुवून टाक. अशी पाण्यात नको रे. घ्यायचं असं करायचं. कसं असं घ्यायचं असं घ्यायचं ना. बसा आता ये इकडे. आले ये ना बेटा, ये ना. झाली ओळख थोडी थोडी. एखादी मोठा व्यवस्था दे. तिला अजिबात पाण्यातून बाहेर यायचं नव्हतं, आणि अशा प्रकारे आम्ही संध्याकाळ खूप मस्त घालवली सगळ्यांनी मिळून. ही आहे शेजारच्या शेतातील केळीची बाग. आजच्या दिवसापुरता एवढाच. तोपर्यंत बाय बाय.